तर पहिला ब्रेक थ्रू मिळून दिला आपल्या संघासाठी गोलंदाज निलेश याने. चांगला चेंडू हाताला होता. नामदेव हा फलंदाज त्रिफोला चीज झाला होता. त्यावेळेस डावी स्टिक सोडून बाहेर टाकला चेंडू. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात एक अव्वांतर धाव मिळते. धावसंख्या अव्वांतरने पुढे सरकते. 12 धावा धावफलकावर आपण पाहतोय. पहिलं षटक ज्या षटकाच्या माध्यमातून 11 धावा आपण पाहिल्या होत्या, त्यानंतर मात्र आपण 12 धावा पाहतोय. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. यावेळेस हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. थोडी मिसफील्ड झाली होती. 2 धाव्यांवर समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. अजून एक चांगली लढत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल या दोन संघादरम्यान. नक्की दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघ चांगले आहेत. पुन्हा एकदा निलेश बोलतोय. यावेळेस अजून एक खराब चेंडू आपण पाहतोय. डावी स्टिक सोडून बाहेर टाकला या चेंडू. पंच दाद देतात वाईटच्या स्वरूपात एक अव्वांतर धाव मिळते. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस प्रहार झालाय. हा चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय दमदार फटका मैदानाच्या आतमधून पाहायला मिळाला. दिनेशाच्या बॅटमधून निघणारा हा षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली आहे. 21. 21 धावा झाल्यात. चेंडूची फेक करायची आहे. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 2 वाईट चेंडू टाकले त्यानंतर मात्र आपण पाहतोय की हा षटकार आलाय. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख कव्हर ड्राईव्ह आपण पाहतोय. चेंडू कार्पेटच्या साने गेलाय. 1 धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा कंप्लीट झाल्या. तर पोगाव संघाला शुभाईच्या येतात. किरण पाटील, अतुल भांडे आणि संदीप पाटील यांच्या माध्यमातून धन्यवाद. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. बीट होतोय फलंदाज. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. निलेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. फेकी होते. त्या दरम्यान एकच धाव. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 24-24.
तिसरं षटक. पहिला चेंडू मात्र या ठिकाणी बेट केलाय फलंदाजाला. चेंडू निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. नामदेव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चोवीस धावा धावफलकावर आहेत. मात्र या ठिकाणावरनं निश्चितच चांगली गोलंदाजी करावी लागेल कमीत कमी धावामध्ये रोखण्यासाठी. त्या उलट विकेट दाखवावे लागतील एक चांगली धावसंख्या उभारण्यासाठी. जय बोलण्यात सारवली संघाला. नामदेव गोलंदाज पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस हुक केलाय. अतिशय सुरेख फटका. मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू पर्यंत पोहोचतायत त्या दरम्यान एकच धाव. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. तर आता मात्र पुन्हा एकदा खेळायला सुरुवात होते. गोलंदाज नामदेव गोलंदाजी मार्कवर. एक डावखरा फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि त्या कारणास्तव वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जात आहे. नामदेव बोलतोय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न. परिपूर्ण बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिला. यावेळेस सरळ बॅटने हा फटका खेळून काढलाय. चेंडू लॉंग ऑफ लॉंगॉनच्या मध्ये. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप मात्र चांगलं झालंय. धावसंख्या 26 धावा धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहतोय शिवसेना उपतालुका प्रमुख चषक 2020. विजयदादा पाटील विद्यमान सरपंच ग्रामपंचायत पिसे यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली जाते. आज या स्पर्धेच्या माध्यमातून सलग दुसरा दिवस आपण अनुभवतोय. काल मात्र आपण पाहिलं होतं की खारबाव संघ क्वालिफाय झालाय. गोलंदाज बोलतोय नामदेव. यावेळेस प्रहार झालाय. हा चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. षटकार. यावेळेस देखील बॅटची कडा घेऊन चेंडू गेलाय. यस इज गॉन. फलंदाज बाद. पुन्हा एकदा बिग करण्याचा प्रयत्न झाला होता परंतु बॅटची कडा घेऊन चेंडू गेला होता. यष्टीरक्षकाने कलेक्ट केला झेलच्या स्वरूपात. दुसरा गडी बाद झाला. दिनेश. नवीन फलंदाज नितीन मैदानाच्या आतमध्ये जातोय. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. अतिशय चांगलं षटक म्हणावं लागेल कारण या षटकाच्या माध्यमातून फक्त आणि फक्त 28 धावा खर्च केल्या. 32 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. मात्र अजून एक षटक बाकी आहे. या
षटकामध्ये निश्चितच जास्तीत जास्त धावा ठोकण्याचा प्रयत्न असेल सरवली संघाचा, तर त्या उलट कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल पोगाव संघाचा. शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन गोलंदाज हनी येतोय. यस, आणि एक चांगला गोलंदाज आहे. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. यावेळेस चेंडूला पुढे ठेवलं होतं. एक चांगला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेगला चेंडू उचलला जातो. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक, काही एक नाही. आणि यात एक निश्चितच एक चांगला गोलंदाज आहे, चांगला फलंदाज आहे. पोगाव संघाला फार आशा अपेक्षा असतात त्याच्या माध्यमातून. मात्र यावेळेस पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने हा फटका खेळून काढलाय. स्क्वेअर लेग मधून चेंडू डीप बॅकआउट स्क्वेअर लेगला जातोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता, मात्र नकार दिला त्या ठिकाणी फलंदाजाने. दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत, त्याचबरोबर आमचे पंच देखील, कारण ज्या प्रकारे फटका खिचून काढला होता निश्चितच पंच हिट झाले असते त्या ठिकाणी. यस, आणि पुन्हा एकदा बोलतोय षटकातील पुढील चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू. मात्र त्या दरम्यान एक धाव कंप्लीट झाली. मुभा होती. यस, लेग बायच्या स्वरूपात ही धाव आली. चांगलं षटक फेकलं जातंय. आतापर्यंत 3 चेंडू मागे 3च धावा खर्च केल्यात. आणि यावेळेस अजून एक चांगला चेंडू बेट केलं जातंय फलंदाजाला. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. अतिशय सुरेख षटक फेकलं जात आहे. शेवटचं षटक आहे. 4 चेंडू मागा फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्यात. शेवटचं षटक म्हटलं की हाणामारीचं षटक, मात्र कोणत्या प्रकारे बिगिट करण्याची मुभा दिली नाहीये. यावेळेस अजून एक चांगला चेंडू यष्टीचित केलं गेलं होतं, मात्र पंच सहमत नाहीयेत. षटकातील शेवटचा चेंडू आहे. अतिशय सुरेख षटक फेकले आतापर्यंत आणि या गोलंदाजाने. यावेळेस अजून एक निर्धाव चेंडू आपण पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या षटकामध्ये. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा आल्या आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 35 धावा धावफलकावर आहेत. 36 धावांचं लक्ष या ठिकाणी उभं केलंय पोगाव संघासमोर. आणि या 36 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल ज्यावेळेस सामन्याला सुरुवात होईल आपण ऐकणार आहोत मनोज ठाकरे यांना.
हॅलो. निश्चितच आपण पाहू शकता पंचांनी निर्णय द्यायचा या तेथील प्रेक्षकांनी किंवा कमिटीच्या मेंबरने द्यायचा आहे का कॅमेरामॅनचं. यस, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईलच, मात्र त्या दरम्यान आपण या ठिकाणी एक स्वागत घेतोय. यस, पिसेगावचे सामाजिक कार्यकर्ता बालाराम दत्तू पाटील यांचं या ठिकाणी स्वागताने सत्कार केला जाईल. मी विनंती करतोय जयराम पाटील, जगन्नाथ पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागताने सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून ओमसाई पिसे क्रिकेट मंडळासाठी 11,111 रुपयाची देणगी बहाल झाली आहे.
या षटकार घोषित केलाय पंचांनी. यस, आमच्या आयोजन कमिटीचे ऑलँडियर्स सीमा रक्षक, आपण सीमेचा ताबा घ्या. यावेळेस इथं मात्र फलंदाज बाद होईल. तर पोगाव संघ असा एक बसणारा पहिला झटका महेश यांच्या रूपाने आपण पाहिलं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका षटकार खेचून काढला होता, परंतु ते सातत्य टिकून ठेवता आलं नाही. धक्क्याने माणूस सुधारतो आणि धक्का लागला षटकाराचा आणि धक्का दिला पोगाव संघास. तर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती संतोष जातोय. 36 धावांचं आव्हान आहे 4 षटकांमध्ये. पहिल्या षटकामध्ये खेळाला आपण सुरुवात पाहतोय, 6 धावा धावफलकावरती लागताना पाहतोय. नामदेव टन होते. यावेळेस चांगला प्रहार पाहायला मिळतंय. क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे. एक धाव कंप्लीट. जोपर्यंत चेंडू येईल तोपर्यंत काय घडतंय पाहण्यासारखं राहील. इथं मात्र एक महत्वाचा अजून एक गडी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. निश्चितच 40+ पिसेगाव यासाठी भास्कर म्हात्रे यांच्याकडून 6001 रुपयाची देणगी आलेली आहे. तर मंडळ आपला आभारी आहे. या मंचावरती बसा, आपलं सहर्ष स्वागत आहे. तर या क्रीडानगरमध्ये आगमन होत आहे भास्करजी म्हात्रे साहेबांचं. तर यायचं आपण मंचावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया काय होतंय आणि अप्रतिम झेल कनेक्ट केला जातोय. अजून एक धक्का लागला जातोय. आता कुठेतरी थोडासा अडचणी सापडल्यासारखा वाटतोय. जॅनमन पोगाव संघ 36 धावांचं लक्ष्य आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण बघितलं तर 3 फलंदाज तब्बल तंबूच्या आसराला जाताना पाहतोय. ही थोडीशी हलगर्जीपणा पुढे जाऊन थोडीशी घातक तर ठरणार नाही ना, परंतु आपला मैदानी खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये इथं मात्र आपण जय बोलत सरवली पाडा संघाची लढत मात्र चांगल्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला गोलंदाजी चांगली होते तर दुसऱ्या बाजूला क्षेत्ररक्षण त्याहून अधिक पाहायला मिळतोय. अशा रीतीने आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये तब्बल 3 फलंदाज तंबूच्या आसराला जाताना पाहतोय आपण. नामदेव टन होतोय गोलंदाजी मार्क वरती. एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळतंय आतापर्यंत. नेहमीच
पोगाव संघाचा खेळ चांगला पाहायला मिळते. इथं मात्र थोडीशी घाई गडबड आपल्याला पाहायला मिळते रनात जमवण्यामध्ये. आणि आपण पाहिलं 3 धावा 3 विकेट आतापर्यंत बाद झालेले आहेत. 7 धावा धावफलकावरती आहेत. 36 धावांचं लक्ष्य. इथं मात्र कट करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला होता, विफल ठरला. निर्धाव राहतोय हाही चेंडू. इथं मात्र आपण पाहू शकता अप्रतिम अजून एक चेंडू हाताला जातोय. एका षटकाची समाप्ती झाली. धावफलकावरती धावा जर आपण पाहिलं तर 7-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत बांधून ठेवलेलं पाहतोय आपण. यास आगमन होते सन्मान्य भास्करजी म्हात्रे साहेबांचं. आपल्या या क्रिकेट मंचावरती सहर्ष स्वागत आहे, ज्यांच्या माध्यमातून 6001 रुपयाचं तब्बल पारितोषिक घोषित झालेलं आहे 40+ पेशे या संघासाठी, खास करून आयोजन नियोजनासाठी. निश्चितच दानम करिष्ये हातचा म्हणजे आपल्या खुल्या हाताने दान करणं गरजेचं आहे. आपण ज्या संस्कृतीमध्ये या श्लोकाचा उल्लेख पाहतोय आणि खरोखर ज्या संस्कृतीला टिकून ठेवण्यासाठी अशा माणसांनी ज्या ज्या व्यक्तींनी या मंडळाला सहकार्य केलं या अशा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद व्यक्त करतोय. आणि स्पर्धेमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर पुन्हा एकदा गोलंदाज नवीन येतोय. इथं मात्र रतन गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. पहिल्या चेंडूची फेकी पाहायला मिळते. चेंडू थोडासा बराच काल हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक दूरवर होतं. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. निश्चितच आपण पाहतोय आतापर्यंत 4 फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलेले आहेत. 36 धावांचं लक्ष आहे. थोडीशी गडबड पाहायला मिळते आपल्याला जहानमान पोगाव संघाच्या माध्यमातून. पण जोपर्यंत डगआउटमध्ये हानी आहे तोपर्यंत त्यांच्या आशा पल्लवित आहेत. कारण स्फोटक फलंदाज या सीझनमध्ये मानला जातोय आणि गोलंदाजी सुद्धा खूप चांगली मानली जाते. पहिल्या पारीमध्ये आपण पाहिलं शेवटचं षटक हाणामारीचं षटक असताना ते हनी आणि अप्रतिम हाताळलं संदेश वाखाणण्यायोग्य षटक. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. आणि अजूनही जर मैदानामध्ये ज्यावेळेस जाईल त्यावेळेस ती पटकेबाजी आपल्याला पाहायला मिळेलच. कारण या सीझनमध्ये बॅक टू बॅक 4 चौकार मारण्याचा रेकॉर्ड सुद्धा त्यांच्या नावे आहे. तर ती उचलली तो पाठ पुरावा या मॅचमध्ये पाहायला मिळेल का. यावेळेस प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू ऑन साइडला जातोय. एक धाव कंप्लीट केली जाते. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. दबाव टाकलेला आहे दुसऱ्या धावेसाठी आणि या दबावामध्ये यशस्वीरित्या 2 धावा कंप्लीट करताना पाहतोय निलेश. या 2 धावेने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 10 धावा द्विरेंकामध्ये इथं मात्र प्रवेश करताना पाहतोय. 36 धावांचं आव्हान आहे. अजूनही 26 धावांची गरज आहे विजयासाठी. जी धडपड तलमल आपल्याला पाहायला मिळते. आणि या तलमलीमध्ये आतापर्यंत आपण पाहिलं तर 4 फलंदाज बाद झालेले पाहतोय आपण. एक मोठी पार्टनरशिप करावी लागेल कमीत कमी 20 धावांची तरी.
या सामन्यामध्ये वर्चस्व पाहायचं असेल तर इथं मात्र आपण पाहू शकता चेंडू मात्र जाईल फाईन लेग रिजन मध्ये सीमारेषा पार चौकार. एक लकेली चौकार म्हणू शकतो आपण. या चौकाराच्या सहाय्याने धावसंख्येमध्ये भर धावसंख्या आपण पाहू शकता 14 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती. 36 धावांचं लक्ष्य आहे आणि इथं मात्र या चौकाराने कुठेतरी स्कोरबोर्ड चांगला पाहायला मिळतोय. स्कोरबोर्डवरती 14 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांचा सामना मित्र आपण पाहतोय. गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस चांगला फटका खाली रिजनमध्ये जातोय. एक धाव कंप्लीट केलेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथं मात्र पाहू शकता 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जातात परंतु तिसरी धावाचा प्रयत्न पाहायला मिळत नाही. सावधगिरी दिसत नाही ना. इथेही आपण पाहू शकता हा ना मध्ये 3 धावा कंप्लीट झाल्या. चौथ्या धावेचा आगाज सुरुवात काय घडेल आणि इथं मात्र 5व्या धावेसाठी सुद्धा शतक्षणामध्ये आपण विविरचना पाहतोय. 5वी धाव घेण्याचा सुद्धा मानस धरला गेला. इथं आपण पाहू शकता 4 धावा कंप्लीट केल्या. या 4 धाव्याने धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळतोय. धावसंख्या होती ती 18 धावा. निश्चितच आव देखील ताव लेकिन 5 धाव घेण्याचा मानस धरला होता फलंदाज संतोष याने. वेल रनिंग बिटवीन द विकेट. नेक्स्ट गोलंदाज टर्न होत आहे. रतन गोलंदाजी मार्क वरती. थोडीशी हलगर्जीपणा पाहायला मिळाली. यावेळेस कणखर फटका मारण्याचा प्रयत्न जरूर होतोय. पॅचच्या पट्टामध्ये हवं तसा येत नाही. एक धाव कंप्लीट केली. इथं मात्र पाहू शकता आपण 1 धाव कंप्लीट केली जाते. 36 धावांचं लक्ष्य आहे आणि त्याचा पाठलाग करत असताना दुसऱ्या षटकामध्ये खेळ चालू आहे. धावसंख्या आपण पाहू शकता 19. जशा तसं खेळ चालू आहे. एक चौकाराला आणि या धावून 4 धावा कंप्लीट केल्या. एक चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होतोय. इथं मात्र आपण पाहू शकता 8 विकेट. चला स्पीडअप करायचा. खेळाला सुरुवात करायची आहे. धावसंख्या स्कोरबोर्डवरती पाहू शकता आपण 19 धावा. अजूनही विजयासाठी 17 धावांची गरज आहे. दोन षटकांची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 19. अजूनही 12 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. ज्यामान पोगाव संघाचा हुकमी एक्का मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटमध्ये मात्र हे सर्व काही भाकीत करणं व्यर्थ ठरते. नेहमीच आपण पाहतोय ज्याच्याकडे विश्वास दाखवला जातोय मात्र विश्वासात कमी वेळा असं होतंय की तो पात्र ठरतोय. इथं मात्र हनियास विश्वासात पात्र ठरावाच लागेल. 12 चेंडू आणि 17 धावा कशा प्रकारे पूर्ण होतील ऐकूया माझे साथी समालोचक संदेशजी वखारे. खूप खूप धन्यवाद मनोजजी ठाकरे. 12 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. 12 चेंडू मागे विजयासाठी 17 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज सायना देतोय.
निर्णायक षटक आहे दोन्ही संघांसाठी. या वले चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून जातोय. या सामन्याला सुरुवात करायची आहे. साईनाथ पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक निर्णायक षटक आहे कारण या षटकापासून आपल्याला समजेल शेवटच्या षटकामध्ये किती धावांचं आव्हान शेष राहील. 11 चेंडू 17 धावा बनवायच्या आहेत. यावेळेस टॉप आहे चेंडू. थोडा वेळ हवेत होता. क्षेत्ररक्षक मात्र चुकी करतायत आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 21 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 36 धावांचा पाठलाग करतोय जय हनुमान पोगाव संघ. अजूनही 15 धावा बनवायच्या आहेत येणाऱ्या 10 चेंडू मागे. सामना अजूनही आपण पाहतोय की 50-50 अवस्थेत पाहायला मिळतोय. षटकातील पुढील चेंडू यावेळेस डावे स्टिक माफ करा उजवे स्टिक सोडून बाहेर टाकलाय चेंडू. दिशा चुकीची आहे. पंच वंदरची खून करतायत. वाईट बॉल. अशा परिस्थितीत मात्र तुम्ही जर वाईट चेंडू आहात आलाल तर हे तुमच्या संघासाठी कुठेतरी घातक ठरेल. यात मात्र काही शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज बोलतोय. विकेट करण्याचा प्रयत्न परिपूर्ण बेट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉल मध्ये काही संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कमबॅक केलं जातंय गोलंदाजाच्या माध्यमातून कारण याआधी वाईट चेंडू होता. 22 धावा धावफलकावर आहेत. षटकातील पुढील चेंडू यावेळेस अजून एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बेट झालाय फलंदाज. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. आता मात्र 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 14 धावा बनवायच्या आहेत. आठ चेंडू आणि 14 धावा बनवायच्या आहेत. गोलंदाज साईनाथ पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस चेंडू थोडा वेळ हवेत होता. लॉंगनवरनं क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव कंप्लीट झाली. एकापेक्षा आधी एक काही एक नाही. मात्र पूर्ण जिम्मेदारी असेल हनुमान याच्या खांद्यावरती पोगाव संघाची. पुन्हा एकदा साईनाथ गोलंदाजी मार्कवर. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय. यावेळेस त्रिफला उडवला गेला. यस इज गॉन. फलंदाज बाद हनुमान. हनुमान बाद झाला. नवीन फलंदाज सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये गेलाय. आता मात्र शेवटचं षटक आहे. 6 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता.
6 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. शेवटचं षटक फेकण्यासाठी गौरव हा गोलंदाज आलाय. गौरव विकेट करण्याचा प्रयत्न, बेट झालाय फलंदाज, चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. आता मात्र आव्हान जे आहे थोडं कठीण झालेलं आपण पाहतोय. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 13 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस अजून एक चांगला चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. चार चेंडू 13 धावा. यावेळेस प्रहारचा लाय. यस, हा चेंडू निघून जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. अतिशय सुरेख फटका आणि महत्वाच्या क्षणी हा षटकार आलाय. आता मात्र आपण समीकरण जे आहे ते पाहूया. 3 चेंडू आणि विजयासाठी 7 धावांची आवश्यकता. 3 बॉल 7 धावांची आवश्यकता. अतिशय सुरेख फटका, महत्वाच्या क्षणी षटकार आलाय. पोगाव संघाला पुन्हा एकदा निलेश सज्ज झालाय. षटकातील पुढील चेंडू, त्यावेळेस फुल टॉस चेंडू होता, मात्र बॅट आणि बॉल मध्ये हवं तसं संपर्क नाही आहे. स्क्वेअर लेग मधून डीपला चेंडू जातोय. डीप वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा कंप्लीट झाल्या. आता मात्र 2 धावांच्या मदतीने समीकरण थोडं बदलता येईल. येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. वाडा मॅच अतिशय सुरेख सामना रंगतोय. 5 धावांची आवश्यकता आहे 2 बॉल मध्ये. 2 चेंडू 5 धावा, 5 धावा 2 चेंडू, असं समीकरण आपण या ठिकाणी पाहतोय. गोलंदाज वळतोय गौरव. यावेळेस फुल टॉस चेंडू होता. चेंडू मात्र निर्धाव निघून गेलाय. या साता मात्र शेवटचा चेंडू आणि विजयासाठी गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चेसिंग कंपल्सरी. शेवटचा चेंडू आणि विजयासाठी षटकार ठोकावा लागेल. एक षटकार जरूर आपण निलेशच्या बॅट मधून पाहिलाय, मात्र पुन्हा एकदा षटकार ठोकावा लागेल शेवटच्या चेंडूवर, कारण एका चेंडूवर 5 धावांची आवश्यकता आहे आणि चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं विकेट गोल्डन षटकार पाहायला मिळेल का? यस, क्षमता आहे. क्षमतेवर कोणत्या प्रकारचा प्रश्नचिन्ह नाही आहे, मात्र पुन्हा एकदा सिद्ध करावी लागेल. गोलंदाज गौरव गोलंदाजी मार्कवर. शेवटचा चेंडू विजयासाठी 5 धावांची आवश्यकता. गोल्डन षटकार ठोकेल का हा फलंदाज? यस, गौरव वलतोय. षटकातील शेवटचा चेंडू. प्रहार तर झालाय, मात्र झेल टिपला जातोय त्या ठिकाणी आणि अशा प्रकारे जय भोलेनाथ सरवली बाडा संघ विजय होतोय. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक पोगाव संघ. रणधोली संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. मॅन ऑफ द मॅच. यस, दिनेश मॅन ऑफ द मॅच साठी आपण पुढे यायचं आहे. तर
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय ज्याने केली दिनेश. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येतोय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे पहिले अध्यक्ष शरदजी भोईर आणि त्याचबरोबर विद्यमान उपाध्यक्ष यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय आणि रोख रक्कम 500 रुपये दिले जातात त्यांच्याकडून. खूप खूप धन्यवाद. या तर रांजोली संघाचा संघनायक इथं उपस्थित झालेला आहे. तरी जय भोलेनाथ सरवली संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. तर चला सरवली संघाचा संघनायक आपण यायचा आहे नाणेफेकीसाठी. सरवली संघाचा संघनायक प्लीज यायचा आहे पण नाणेफेकीसाठी. अतिटटीचा सामना पाहिला, त्या सामन्यामध्ये आताच विजय संपन्न केलं. लगेच आपण पाहू शकता गावदेवी रांजोली संघाची 2 हात करण्यासाठी तयार होत आहेत. दोन्ही कप्तान आमचे नाणेफेकीसाठी तयार. जगन्नाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता नाणेफेकीचा कॉल होत आहे. कोणाच्या बाजून लागतंय पाण्यासारखं राहील. इथं मात्र नाणेफेकीचा कॉल जय भोलेनाथ सरवलीच्या बाजूने लागलेला आहे. तर निर्णय काय आहे कळवायचा आहे आपला. निश्चित क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. सन्माननीय भास्करजी म्हात्रे साहेब, आपणास विनंती आहे की या क्रिकेट मंचावरती यायचं आहे. या कमिटीच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आणि सन्मान करण्यात येणार आहे. भास्करजी म्हात्रे साहेब आपण यायचं आहे. तर या सन्माननीय भास्करजी म्हात्रे साहेब आपण यायचं आहे. येस भास्करजी म्हात्रे, आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावर या. त्यांच्या माध्यमातून 40+ पीसी संघासाठी तब्बल 6000 रुपये देणगी आली आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. हॅलो हॅलो चालेल
या स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केला जातोय. आपण पाहू शकता भास्करजी म्हात्रे मायेची उबदार शॉल पुष्पगुच्छ देऊन यथाचित स्वागत आणि सत्कार केला जातोय. हॅलो 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 तर जय भोलेनाथ सरवली संघाच्या खेळाडूंना एक विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. चला क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. अजून 3 सामने खेळवायचे आहेत आम्हाला. पहिले अभावी अनंत षटक कमी करण्यात येतील. सरवली संघास विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, अन्यथा आपले षटक कमी करण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. अजूनही आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. आजचा शेड्यूल आपल्याला आजच पूर्ण करायचा आहे. त्या अनुषंगाने आपण विचार करून क्षेत्ररक्षण ताबडतोब लावायचं आहे. विलंब लागल्यास आपल्या कमी षटकांचे सामने खेळवण्यात येतील याची नोंद घ्यायची आहे. यस, तर त्या दरम्यान या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. निवड समिती सदस्य प्रमोद दादा भोईर त्यांच्या समवेत गणेश दादा ठाकरे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. तर चला, पंचांना देखील विनंती आहे, आपण देखील मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. प्रमोद दादा भोईर, गणेश दादा ठाकरे, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हा. चला, पंचांना विनंती आहे की आपण खेळपट्टीचा ताबा घ्यायचा आहे. सामन्याला लवकरात